नमस्कार. मी आज एका वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला समजावून सांगणार आहे. वाक्प्रचार जो असतो, प्रत्येक वाक्प्रचाराला काहीतरी इतिहास असतो, एखादी कथा असते किंवा घडलेली घटना असते. तर मग तो वाक्प्रचार आहे बादरायण संबंध. बादरायण संबंध याचा अर्थ आहे ओढून ताडून जोडलेले संबंध किंवा ओढून ताडून दाखवलेले संबंध. तर मग आता काय आहे बरं हे बादरायण संबंध? त्या बाबतीत एक कथा आहे, ती तुम्हाला सांगतो. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता. तो जसा धनाने श्रीमंत होता तसा तो मनाने सुद्धा श्रीमंत होता. त्याच्या घरचे सर्व लोक जे होते ते अन्नदान, गरिबाला दान करणारे असे होते. घरी काहीही कमी नव्हतं, प्रचंड श्रीमंती. त्यांच्या घरामध्ये नेहमी पाहुण्यांची रेलचेल असायची. पाहुणे यायचे, पाहुणे जायचे. त्यांच्या घरी वेगवेगळ्या प्रकारचं मिष्टान्न तयार केलेलं असायचं. गोडगोड पंक्ती त्या ठिकाणी बसायच्या. लांबून लांबून पाहुणे त्यांच्या घरी यायचे. जवळचे यायचे, बाहेरचे यायचे, कुणी मित्रमंडळी यायचे. 4-4 दिवस राहून पाहुणचार खाऊन त्यांना निरोप देऊन निघून जायचे. अशाच एका वेळी त्या ठिकाणी एक माणूस, त्याची 2-3 मुलं, त्याची बायको आणि तो गाडी बैलमध्ये बसून तो एका गावावरून दुसऱ्या गावाला प्रवास करत असतो. प्रवास करत असताना अचानकपणे त्या ठिकाणी अंधार होतो आणि अंधार झाल्यानंतर संध्याकाळची वेळ असल्यामुळे, रात्रीची व्यवस्था नसल्यामुळे ते त्या गावामध्ये येतात. त्या गावामध्ये आल्यानंतर ते त्या ठिकाणी मंदिरावर 4 लोकांना विचारतात की या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे का, एखादी धर्मशाळा आहे का? तर तिथले लोक म्हणतात गावामध्ये धर्मशाळा नाही, परंतु गावामध्ये एक अन्नदान करणारा श्रीमंत माणूस आहे, त्याच्या घरी तुम्ही जाऊ शकता, त्याच्या घरी तुम्ही मुक्कामी राहू शकता. तो माणूस काही विचार न करता त्या माणसाच्या घरी जातो. गाडी बैल त्या एका झाडाखाली सोडतो. त्या ठिकाणी बैलांना बांधतो. त्याची बायको, त्याचे मुलं तिथून उतरतात आणि ते स्वागत करण्यासाठी दोघं बायको त्या ठिकाणी ते श्रीमंत माणूस आणि त्याची बायको उभे असतात. ते घरामध्ये येतात, हातपाय धुतले जातं, चहा पाणी होतं, कोणी कोणाला बोलत नाही. लगेच स्वयंपाकाची तयारी केली जाते. दोघंही स्वयंपाक त्या ठिकाणी करून झाल्यानंतर त्यांना वाढतात, त्यांच्यासोबत जेवण करतात. मस्त गप्पा छप्पा चालू असतात. पहिला दिवस असाच निघून जातो. सकाळच्या वेळेला सुद्धा सर्व गोष्टी होतात. त्यांना सकाळी नाश्ता देतात, चहा पाणी होतं, जेवणही दिलं जातं. मस्तपैकी गोडगोड त्यांना खाऊ घातलं जातं. मुलंही त्या ठिकाणी आनंदी असतात. आणि हे दोघं नवरा बायको म्हणतात की का हो, हे तर आपले पाहुणे नाही आहेत, तरी पण आपण यांच्या घरी कसं राहतो? तर तिचा नवरा म्हणतो तू गप्प बस, आपल्याला आपले दिवस काढायचे आहेत, मस्तपैकी खायला पाहुणचार भेटतो, मग काय, असं म्हणून ती पण गप्प राहिली. मुलांनाही तिथं करमू लागलं. खेळायला त्यांच्यासोबत त्यांच्यासारखी मुलं होती म्हणून त्यांना अजून तिथं राहायचं होतं. 2-4 दिवस ते मस्तपैकी खाणं पिणं ऐश करू लागले, राहू लागले. आणि मग 4थ्या दिवस उजाडल्यानंतर त्या ठिकाणी ते शेवटचा दिवस म्हणून त्यांना निरोप द्यायला निघाले. सगळे घराच्या बाहेर आले. जाताना त्यांनी नमस्कार केला. पण जाता जाता जो अन्नदाता होता तो माणूस म्हणाला की त्याच्या बायकोकडे बघून म्हणाला की अगं तुझे पाहुणे चाललेत, त्यांना निरोप दे. तर त्याची बायको म्हणाली अहो मला काय माहीत, हे पाहुणे मला वाटलं तुमचे आहेत. मग ते त्याच्या वडिलांकडे गेला. वडिलांकडे गेल्यानंतर त्यांनाही विचारलं की बाबा तुमचे ते पाहुणे चाललेत, त्यांना निरोप द्या. तर ते म्हणाले अरे बाबा ते माझे पाहुणे नाहीत, मला वाटलं तुझे पाहुणे आहेत. असं करता करता तिघंही एकमेकांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघू लागले. त्यांना काहीही समजलं नाही. मग सहज म्हणून विचारावं म्हणून जाताना त्यांनी म्हटलं की पाहुणे तुम्ही आमच्या घरी 2-4 दिवस राहिलात, परंतु आम्ही विचारलं नाही की तुम्ही कोण आहात, तुमचं आमचं नातं काय आहे, का तुमचं आमचं नातं नसताना तुम्ही कोणाच्या सांगण्यावर आलेले असाल तर ते पण सांगा, आम्हाला ते मंजूर आहे. परंतु त्या ठिकाणी त्या माणसाने उत्तर दिलं आम्ही तुमचे पाहुणे आहोत. ते कसे ऐका. ते म्हणे तुम्ही तर माझ्या बायकोचे पाहुणे नाही, माझे तर मित्रही नाही, पाहुणेही नाही, माझ्या वडिलांचेही कोणी ओळखीचे नाही, मग हे असं कसं? तर त्यावर ते म्हणाले की तुम्ही आमचे पाहुणे आहात, कसे बघा. म्हणे आमच्या घराच्या समोर जे बोरीचं झाड आहे तेच बोरीचं झाड तुमच्या घरासमोर आहे, म्हणून तो संबंध आहे, तो बोरीचा संबंध आहे म्हणून आपला संबंध येतो, म्हणून आम्ही या ठिकाणी 4 दिवस राहिलो.
म्हणून आपलं नातं आहे. ज्याप्रमाणे तुमच्या दारात बोर आहे त्याचप्रमाणे आमच्या दारातसुद्धा बोरीचं झाड आहे, म्हणून आपलं नातं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी 4 दिवस राहिलो. आम्हाला खूप आनंद मिळाला आणि धन्यवाद येतो आम्ही असं म्हटलं. दोघंही नवरा बायको एकमेकांच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत होते. असे कसे संबंध, कोणतं नातं? माणसामधलं नातं ठीक आहे, परंतु झाडाचं नातं जोडणं याला काय म्हणतात? तर त्या ठिकाणी तेव्हापासून वाक्प्रचार पडला, बादरायण संबंध. बादरायण संबंध म्हणजे ओढून ताडून कसे तरी जोडलेले संबंध. निश्चितच तुम्हाला या वाक्प्रचाराचा इतिहास आणि अर्थ कळाला असेल. निश्चितच तुम्ही याबाबतीत विचार करा. असे अनेक प्रकारचे वाक्प्रचार असतील तर मला सांगा, मी तुम्हाला निश्चित त्याचा इतिहास आणि अर्थ सांगायचा प्रयत्न करीन. धन्यवाद. नमस्कार.